या बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे, मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी बांगलादेशमधून येते। बांगलादेशमधील ढाकामध्ये विमान कोसळलेलं आहे। विमान कोसळल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। बांगलादेशातून मोठी बातमी समोर येते। बांगलादेशाच्या ढाकामध्ये विमान कोसळलंय, मोठा अपघात झालेला आहे। बांगलादेशमधून महत्त्वाची बातमी समोर येते। बांगलादेशातील ढाकामध्ये विमान कोसळलेलं आहे। विमान कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। नेमकं कारण काय आहे हे आता समोर येईल। मात्र विमान कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना झाल्याची माहिती आता समोर येते। काही दृश्य समोर येतात, आपण बघतोय विमान कोसळल्यामुळे मोठी धावपळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। धुराचे मोठे लोड या ठिकाणी बघायला मिळत आहेत। अनेक जखमी सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। बांगलादेशच्या ढाकामध्ये विमान कोसळलेलं आहे। विमान कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे। नेमकं कारण काय आहे, कुठल्या ठिकाणी झालंय याचे डिटेल्स आता काही क्षणातच येतील। मात्र महत्त्वाची बातमी अशी समोर येते की बांगलादेशमधील ढाकामध्ये विमान कोसळलेलं आहे। विमान कोसळल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। एअर इंडियाचं उदाहरण ताजं असतानाच बांगलादेशमधून सुद्धा अशाच प्रकारची काहीशी बातमी आता समोर येताना आपल्याला दिसते। बांगलादेशमधील ढाकामध्ये विमान कोसळलेलं आहे आणि विमान कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली। काही दृश्य सुद्धा समोर येत आहेत। हे विमान कोसळल्यानंतर मोठी धावपळ या ठिकाणी खरं तर बघायला मिळाली। धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत। विमान नक्की कुठल्या परिसरात कोसळले, नेमका अपघात कसा झाला याचे काही डिटेल्स समोर येत आहेत। मात्र आपण त्यापूर्वी बोलूया, आमचे प्रतिनिधी प्रशांत रामदास सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, इकडे एअर इंडियाचं उदाहरण अगदी ताजं असतानाच बांगलादेशातून सुद्धा अशाच प्रकारची बातमी समोर येते। बरोबर, बांगलादेशमध्ये ढाका शहराच्या जवळ डायबरी एरिया आहे शहरामध्ये, तिथे ज्या पद्धतीने एअरफोर्स F-7 जे विमान आहे, जे लष्करी विमान समजलं जातं, ते कोसळल्याची माहिती पुढे आलेली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीने माहिती मिळते की एअरफोर्स हे F-7 एअरक्राफ्ट जे आहे हे क्रॅश होण्यामागे काय कारण आहे याची आता प्राथमिक तपास केली जाते। साधारणतः 1:30च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पुढे आलेली आहे। खास करून उट्रा हे जे खास करून ढाकाच्या आजूबाजूला असलेलं जे परिसर आहे त्या परिसरात ही घटना घडलेली आहे। यामागे कारण देखील शोधलं जात आहे। पण महत्वाचं हे आहे की साधारणतः यामध्ये एक जण मृत्युमुखी पडल्याचं देखील स्पष्ट होत आहे। बांगलादेश एअरफोर्सच्या ट्रेनिंग एअरक्राफ्टचे हे क्रॅश झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। कॉलेजच्या वरती कॅम्पस आहे त्याच्या त्या ढाका इथे, तिथे हे कोसळल्याची माहिती आहे। क्रॅश जो आहे जो माइलस्टोन कॉलेज नाव आहे त्या कॉलेजवरती हे विमान कोसळल्याची माहिती पुढे आली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्यांमध्ये एअरफोर्स फायटर जेट आहे जे क्रॅश झालंय ढाकाच्या जवळ, आणि या सध्या घटनास्थळाचे लष्कर जे आहे ते लष्कर युद्ध स्तरावरती कार्यरत झालेलं आहे। आणि जे ज्या शाळेवरती हे कोसळलेलं आहे त्या शाळेमध्येही मोठं नुकसान झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। घटनास्थळावरती जर बघितलं आपण तर आर्मी जे बांगलादेश आर्मीचे जवान आहेत ते युद्धस्तरावरती बचाव आणि अभियानामध्ये गुंतलेले असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रशांत, हा सगळा परिसर नेमका कुठला होता? त्या ठिकाणी रहिवासी वस्ती होती का वगैरे, या संदर्भातले काही डिटेल्स आहेत का? ज्या पद्धतीने माहिती मिळते की हे जे विमान आहे हे एका खास करून जर बघितलं तर कॉलेज कॅम्पस आहे, महाविद्यालयाचा परिसर आहे, ढाका शहराच्या परिसरामध्ये असलेला आहे आणि तिथेच ही घटना घडलेली आहे। तिथल्या अग्निशमन दलाच्या वतीनं ही माहिती देण्यात आलेली आहे की यामध्ये एक जण दगावल्याची माहिती आहे। हे जे कॉलेज आहे हे माइलस्टोन कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या वरती म्हणजे उट्रा हा जो परिसर आहे राजधानीच्या बाजूला असलेला परिसर आहे त्याच्या बाजूलाच ही घटना घडल्याची माहिती पुढे आली। त्यामुळे मोठी घटना मानावी लागेल की एअरफोर्सचं जे विमान आहे ते इथे कोसळल्याची माहिती पुढे येत आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितल्या सगळ्या घडामोडींवरती अत्यंत महत्वाचं हे आहे की हे बांगलादेशाच्या राजधानीच्या परिसरामध्ये असलेल्या उट्रा आणि तिथे माइलस्टोन कॉलेज आहे त्याच्यावरती हे विमान कोसळलं आहे। आणि यामध्ये जी तत्काळ माहिती आलेली आहे, पुढे जी माहिती आली त्यामध्ये साधारणतः एक जण घटनास्थळावरती या संपूर्ण याच्यामध्ये दगावल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे।
अगदी धक्कादायक अशी दृश्य सगळी आता समोर येताना दिसत आहेत। बांगलादेशच्या ढाकामधली सगळी दृश्य ज्या ठिकाणी विमान कोसळलं, धुराचे मोठे लोट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। धावपळ बघायला मिळते, विमान अचानक या ठिकाणी कोसळलं आणि हे जे सगळे या ठिकाणचे नागरिक होते त्यांची धावपळ होताना दिसते। दरम्यान ढाक्यामध्ये F-17 हे विमान कोसळल्याची माहिती सध्या समोर येते। नवीन अपडेट समोर येत आहेत। F-17 हे विमान होतं आणि बांगलादेशच्या ढाक्यामध्ये हे विमान कोसळलेलं आहे। जवळपास शाळा असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे मोठी धावपळ सुद्धा या ठिकाणी बघायला मिळाली। ही काही दृश्य तर समोर येत आहेत ज्या ठिकाणी आग लागली किंवा जे विमान कोसळलं त्या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन आपल्याला बघायला मिळतंय। अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी तात्काळ दाखल झाले आणि आग विझवण्याचा हा प्रयत्न केला जातोय। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय जी दृश्य समोर येत आहेत खरं तर अतिशय धक्कादायक आहेत। ज्या आजूबाजूला मोठी वस्ती खरं तर बघायला मिळते। बरोबर आहे। ही जी ढाका जे शहर आहे हे गजबजलेलं शहर आहे आणि गजबजलेल्या शहरामध्ये आणि सोबतच बांगलादेशची राजधानी देखील आहे आणि त्यामध्ये उट्रा हा जो परिसर आहे हा परिसर देखील अत्यंत गजबजलेला परिसर आहे आणि याच परिसरामध्ये जे कॉलेज आहे माइलस्टोन कॉलेज, त्या माइलस्टोन कॉलेजच्या वर हे विमान कोसळल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि हे जो संपूर्ण परिसर आहे हा कॉलेज कॅम्पस आहे आणि महाविद्यालयाचा परिसर आहे। मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी देखील असेल अशा प्रकारची माहिती फायर सर्व्हिसच्या अग्निशामक दलाच्या वतीनं स्पष्ट केली जात आहे। महत्वाचं म्हणजे यामध्ये या घडीला बांगलादेश च्या जे अधिकारी आहेत त्यांनी ती माहिती दिली की साधारणतः एक जण सध्या दगावलेला आहे। लवकरच यामध्ये किती नुकसान झालं याची माहिती लवकरच पुढे येईल, पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः एक जण दगावलेला आहे आणि मोठा अपघात आहे असं म्हणावं लागेल। अगदी मोठा अपघात खरं तर म्हणावं लागेल। F-17 हे एअरक्राफ्ट होतं आणि हे विमान जे आहे लढाऊ विमान हे अगदी रहिवासी भागामध्ये पडल्याची काही दृश्य आपल्या समोर येत आहेत। ही नवी नवी दृश्य आता आपल्याला समोर येताना दिसतात। आजूबाजूला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात। ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्याच्या आजूबाजूला माइलस्टोन कॉलेज आहे, काही शाळा आहेत आणि या ठिकाणीच हे विमान कोसळलेलं आहे। खरं तर अतिशय गजबजलेलं असं हे ठिकाण आहे। बांगलादेशची राजधानी आणि या राजधानीमध्येच हे F-17 हे विमान क्रॅश झालेलं आहे आणि या विमान कोसळल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धावपळ झाल्याचं बघायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आजूबाजूला काही स्कूल बसेस दिसत आहेत, त्यानंतर विद्यार्थ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पळापळ झालेली आहे। ढाक्यामध्ये F-17 हे विमान जे आहे ते क्रॅश झालं। माइलस्टोन कॉलेज या ठिकाणी त्याच्या आजूबाजूला जे कॉलेज आहेत, काही शाळा आहेत, या ठिकाणीच हे विमान कोसळलेलं आहे। दोन दृश्य सध्या आपण बघतोय। विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणी हे कूलिंग ऑपरेशन सुरू आहे, आग विझवण्याचा प्रयत्न। अग्निशामक दलाचे किंवा एअरफोर्स त्यांचे जे जवान आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आजूबाजूचा परिसर जो आहे तो अतिशय गजबजलेला असा परिसर आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात धावपळ झाली, विद्यार्थ्यांची पळापळ या ठिकाणी झालेली आहे। शाळा आणि महाविद्यालयांचा परिसर असल्यामुळे अर्थातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि या गर्दीच्या ठिकाणीच हे विमान कोसळल्याची सध्या प्राथमिक माहिती समोर येते। बांगलादेशातील ढाकामध्ये हे विमान कोसळलेलं आहे। F-17 हे विमान होतं आणि नेमकं का कोसळलं, कशामुळे कोसळलं, तांत्रिक बिघाड होता का, ही सगळी माहिती आता कालांतराने पुढे जाईल। मात्र सध्याची जी दृश्य समोर येत आहेत त्यामध्ये आपल्याला काही दृश्य आपण सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय। बांगलादेशच्या ढाकामधली सगळी दृश्य या ठिकाणी आपण बघतो। जे विमानाचं जे मागचं इंजिन आहे ते आपल्याला या ठिकाणी पडलेलं बघायला मिळतंय। विमान जे आहे ते पूर्णपणे त्याचा ढिगारा जो आहे तो या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसतोय। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ज्या इमारतीवरती कोसळलंय त्याचा आजूबाजूचा परिसर सुद्धा गजबजलेला आहे। आजूबाजूला शाळा आहे, महाविद्यालय आहेत आणि या गजबजलेल्या ठिकाणीच हे विमान कोसळलंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सध्या जे दृश्य आहे ते आपल्याला समोर येत आहे। माइलस्टोन कॉलेजच्या परिसरात हे विमान कोसळलेलं आहे। बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी खरं तर हा जो सगळा परिसर आहे तो मोठ्या वर्दळीचा परिसर आहे, गजबजलेला परिसर आहे आणि या ठिकाणीच हे जे F-17 हे विमान आहे हे विमान कोसळलेलं आहे। ही सध्या जी दृश्य समोर आहेत त्यामध्ये आपण बघतोय अग्निशामक दलाच्या जे काही पथक आहे त्याकडून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय, कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। आपण बघतोय आज एका दिवसात खरं तर दोन अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या। एकीकडे ढाकामध्ये विमान कोसळलं तर मुंबईत सुद्धा विमानाचा अपघात होत होता, ते विमान घसरलेलं आहे। मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू आहे आणि या दोन घटना आजच्या दिवसामध्ये समोर आलेल्या आहेत। दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे ढाकामधला विमानाचा अपघात, शाळेवरती विमान कोसळलेलं आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस काल रात्रीपासून सुरू आहे आणि या पावसामुळे हा रनवे पूर्णपणे ओला होता आणि या रनवेवरती विमान जात असताना ते स्लिप झालेलं आहे, ते घसरलेलं आहे। मात्र जे पायलट आहेत त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळलेला आहे। ही दोन दृश्य
आज दिवसभरातल्या 2 मोठ्या बातम्या विमान अपघातासंदर्भातल्या। बांगलादेशमधील ढाकामध्ये F-17 हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली। एका शाळेजवळ माइलस्टोन कॉलेज आहे, त्याच परिसरामध्ये काही शाळा सुद्धा आहेत, आजूबाजूला अनेक विद्यार्थी आहेत, रहिवासी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, गजबजलेला मोठा परिसर आहे। या परिसरामध्ये हे विमान कोसळलंय। तर दुसरीकडे मुंबई विमानतळावरची काही फोटोज आहेत ते समोर येत आहेत। मुंबई विमानतळावरती विमान घसरलेलं आहे। रनवे हा ओला होता आणि मुसळधार पावसामुळे खरं तर हे विमान घसरल्याची माहिती समोर आली। सुदैवाने यात कोणताही मोठा अपघात मुंबईमध्ये घडला नाही, मात्र ढाकामधून जी बातमी येते त्या ढाकामध्ये हे विमान कोसळले आणि शाळेवरती विमान कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आज दिवसभरात खरं तर विमान अपघाताच्या या 2 बातम्या समोर आल्या। एक बातमी बांगलादेशमधून, दुसरी आपल्या मुंबईमधून बातमी समोर आली। बांगलादेशच्या ढाकामध्ये हे विमान एका शाळेवरती कोसळलं। F-17 हे विमान होतं।